चला मुलांना, आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एक व्यक्ती असतो, त्या व्यक्तीकडे 25 गायी असतात. काय असतात? त्या 25 गायींना 1 ते 25 असे क्रमांक दिलेले असतात. 1 नंबरच्या गायीला 1 क्रमांक, 2 नंबरच्या गायीला 2 क्रमांक, अशा पद्धतीनं 25 गायीला 25 नंबर दिलेले असतात. बरोबर आहे? प्रत्येक गाय तिला जो नंबर मिळालेला आहे त्या नंबर एवढं दूध देत असते. म्हणजे 1 नंबरची गाय 1 लिटर दूध देते, 18 नंबरची गाय 18 लिटर देते, 20 नंबरची गाय 20 लिटर देते. त्या व्यक्तीला 5 मुलं असतात. किती मुलं असतात? 5. त्या 5 मुलांमध्ये त्या 25 गायी समान वाटायच्या असतात. त्या व्यक्तीला 5 मुलांमध्ये काय करायचं असतं? त्याला त्या 25 गायींची वाटणी करायची असते. प्रत्येक मुलाला किती गायी येणार? 5 गायी येणार. परंतु याच्यामध्ये अट अशी आहे की प्रत्येक मुलाला 5 गायी आल्या पाहिजेत आणि त्या गायींपासून मिळणारे जे दूध आहे ते दूध सुद्धा प्रत्येक मुलाला सारखंच असलं पाहिजे. येते लक्षात? म्हणजे 5 गायी प्रत्येक मुलाला मिळायला पाहिजेत. परंतु प्रत्येक गायी सारखंच दूध देते का? नाही. मग तर प्रत्येक मुलाला किती नंबरच्या गायी दिल्या पाहिजेत हे तुम्ही सांगायचंय.